नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज मधून. आज मी तुम्हाला जी बातमी सांगणार आहे ती फक्त बातमी नाही तर एक मोठा धडा आहे, एक वेदना आहे आणि एक जागरूकतेचा इशारा आहे. सध्या लगन सराईचा हंगामा सुरू आहे. घराघरात आनंद, उत्साह, तयारी, पण या आनंदामध्येच एक धावपळ सुरू असते, लग्न पत्रिका वाटपाची. आणि ह्याच धावपळीमध्ये अनेक ठिकाणी भीषण अपघात घडत आहेत, अनेक निष्पाप जीव गेले आहेत. काही ठिकाणी तर स्वतः नवरदेवच पत्रिका वाटत असताना अपघातात सापडले आहेत आणि अक्षरशः लग्न आधीच मृत्यू झाला. मित्रांनो, हे ऐकायला जरी कठीण वाटत असेल तर ही वास्तव्य परिस्थिती आहे. अंदाजे 20 पेक्षा जास्त लोकांनी आपले प्राण गमावले आहेत, फक्त पत्रिका वाटपाच्या घाईमध्ये नाही. विचार करा, ज्या घरात लग्न शहनाई वाजायला हवी होती त्या घरात आज शोकाकुळ पसरली आहे. आई वडील ज्यांनी आपल्या मुलाचं लग्नाचे स्वप्न पाहिलं, आज त्याच मुलाच्या फोटोसमोर रडत बसले आहे. ही परिस्थिती कुणावरही येऊ शकते. म्हणूनच आज या बातमीमधून आपण सगळ्यांना एकच विनंती करणार आहोत, कृपया लग्नपत्रिका हातातच दिली पाहिजे असं हट्ट करू नका. आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सअप आहे, फोन आहे, व्हिडिओ कॉल आहेत. जर कोणी तुम्हाला व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली तर ती मनापासून स्वीकारा आणि उलट तुम्ही स्वतः त्यांना फोन करा. आम्हाला पत्रिका घरी आणायची गरज नाही, आम्ही नक्की लग्नाला येऊ असं प्रेमानं सांगा. तुमचा हा एक फोन कोणाचा तरी जीव वाचवू शकतो. आणि ज्यांना पत्रिका वाटायची आहे त्यांनीही विचार करा, आपण जीव धोक्यात घालून घाई गडबडीत लांब अंतर कापून काय मिळवतोय. आनंदाचा सोहळा दुःखात बदलू नये हे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. मित्रांनो, रस्त्यावरची एक छोटी एक चूक आयुष्यभराचं दुःख देऊन जाते. म्हणून सुरक्षित राहा, संयम ठेवा आणि समजूतदारपणा वागा. लग्नाचा आनंद जिवंत राहून साजरा करता येतो हे विसरू नका. शेवटी ही बातमी नाही, ही एक विनंती आहे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी. जागृत व्हा आणि इतरांनाही जागृत करा. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.